हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर बघा, BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 यामधील ॲडव्हान्स अकाउंटिंग, तर यामधील आपला जवळपास आपण सर्व चॅप्टरचे प्रॉब्लेम हे घेतलेले आहेत. फक्त एक चॅप्टर राहिलेला होता, तर तो म्हणजेच कोणता, तर त्या चॅप्टरचं नाव आहे अकाउंट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी कंपनी. तर हा जो चॅप्टर आहे तर याचे प्रॉब्लेम आपण आतापर्यंत घेतलेले नाहीत. कारण घेतलेले नाही त्याचं कारण एकच आहे, कारण परीक्षेच्या जवळजवळ जर हे प्रॉब्लेम घेतले तर तुम्हाला चांगलं याचं रिव्हिजनसुद्धा होणार आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम आपण शेवटला ठेवलेला आहे. हा प्रॉब्लेम तुम्हाला 20 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. तर 20 मार्कासाठी विचारण्यात येण्याची शक्यता आहे किंवा 15 मार्क्स तरी फिक्सच असणार आहेत. तर अकाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी कंपनी, तर यामध्ये तुम्हाला 4 अकाउंट ओपन करायचे असतात. तर कोणकोणते तर पहा, रेव्हेन्यू अकाउंट, नेट रेव्हेन्यू अकाउंट, कॅपिटल अकाउंट आणि जनरल बॅलन्स शीट. तर यामध्ये तुम्हाला काय करणं, यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला याचा फॉर्मॅट लक्षात येणं गरजेचं आहे. कारण जर फॉर्मॅटच तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला योग्य आयटम्स जिथल्या तिथं नोंदवता येणार नाही, ठीक आहे. तर त्यासाठी मी अगोदर अकाउंट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी कंपनी यामध्ये जे रेव्हेन्यू अकाउंट, नेट रेव्हेन्यू अकाउंट, कॅपिटल अकाउंट, जनरल बॅलन्स शीट हे जे आहे तर याचा फॉर्मॅट मी अगोदर तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी प्रत्येक अकाउंटचा फॉर्मॅट हा वाचून दाखवणार आहे आणि आपण प्रत्यक्षात प्रॉब्लेम नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजेच पार्ट 2मध्ये आपण प्रॉब्लेम याच्या घेणार आहोत. याआधीच्या जर तुम्ही प्रॉब्लेम पाहिलेले नसतील, पॅकेजेस अकाउंट, त्याचबरोबर अकाउंट ऑफ प्रोफेशन वगैरे, तर त्याचे व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहेत. प्रत्येक युनिटचे आपण 2 ते 3, 4 प्रॉब्लेम घेतलेले आहेत, ठीक आहे. तर जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत तसेच प्रॉब्लेम आपण घेतलेले आहेत. तर आज आपण अकाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी कंपनी यामधील फॉर्मॅट बघणार आहोत. त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक करा आणि एक कमेंट करून नक्कीच सांगू शकता. किंवा आणखीन काही हेल्प हवी असेल तुम्हाला तुमच्या स्टडी रिलेटेड तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर बघा, रिव्हेन्यू अकाउंट फॉर्मॅट. तर रिव्हेन्यू अकाउंटला सगळ्यात अगोदर आपण इथे पर्टिक्युलर लिहित असतो, ठीक आहे. तर इथे तुम्हाला पर्टिक्युलर लिहायचं नाही, तर एक्सपेन्सेस इथे तुम्हाला अमाऊंटचा कॉलम म्हणजेच रुपीज, त्यानंतर इन्कम आणि रुपीज. तर पहा, याच्या फॉर्मॅटमध्ये एक्सपेन्सेस साईडला कोणकोणते आयटम येणार आहेत: जनरेशन, डिस्ट्रीब्युशन, पब्लिक लाईटिंग, रेंट, रेट्स अँड टॅक्सेस, मॅनेजमेंट एक्सपेन्सेस, लॉ चार्जेस, डेप्रिसिएशन, स्पेशल चार्जेस, त्यानंतर टोटल करायची आहे आणि जे काही बॅलन्स येणार आहे तर ते बॅलन्स आपल्याला नेट रेव्हेन्यू अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर इन्कम साईडला काय काय येणार आहे बघा: सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी, मिसलेनियस रिव्हेन्यू फॉर कन्झ्युमर आणि अदर रिव्हेन्यू. तर हे तुमच्या रिव्हेन्यू अकाउंट याच्या फॉर्मॅटमध्ये एवढे आयटम्स तुम्हाला येणार आहेत. म्हणजेच जनरेशन, डिस्ट्रीब्युशन, लाईटिंग, तर हे सर्व काही आहे तर हे इलेक्ट्रिसिटी कंपनीच्या रिलेटेड आहे. त्यामुळे यामध्ये पूर्ण इलेक्ट्रिसिटी तर याचेच आयटम्स तुम्हाला दिले जातील. त्यानंतर बघा, नेट रेव्हेन्यू अकाउंट फॉर्मॅट. नेट रेव्हेन्यू अकाउंटमध्ये तुम्हाला पर्टिक्युलर्स रुपीज असाच फॉर्मॅट असणार आहे. तर यामध्ये डेबिट साईडला काय काय येणार आहे तर बघा, टू इंटरेस्ट पेड तुम्हाला नेट रेव्हेन्यूच्या डेबिट साईडला घ्यायचा आहे. टू इंटरिम डिव्हिडंड, लाभांशसुद्धा तुम्हाला नेट रेव्हेन्यू अकाउंटला घ्यायचा आहे. प्रपोज्ड डिव्हिडंड, फायनल डिव्हिडंड. प्रपोज्ड डिव्हिडंड जर दिलं असेल तर गोंधळून जायचं नाही, कारण यालाच आपण फायनल डिव्हिडंडसुद्धा असं म्हणत असतो. त्यानंतर टू इन्कम टॅक्ससुद्धा नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला येणार आहे. टू ट्रान्सफर टू रिझर्व अकाउंट, तर हे जे आहे तर हे रिझर्व अकाउंट कुठे शेअर करायचं आहे, जे काही तुमचं रिझर्व बॅलन्स राहणार आहे तर हे तुम्हाला जनरल बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायचं आहे. जनरल बॅलन्स शीटमध्ये कुठे ट्रान्सफर करायचं तर जनरल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तुम्हाला हे ट्रान्सफर करायचं आहे नेट रेव्हेन्यूचं बॅलन्स. त्यानंतर रिव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला बघा, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन हे तुम्हाला प्रॉब्लेममध्येच दिलं जाईल आणि बाय बॅलन्स ऑफ रिव्हेन्यू अकाउंट करंट इयर रिव्हेन्यू प्रॉफिट. तर पहा, जे तुम्हाला रिव्हेन्यू अकाउंटमध्ये प्रॉफिट भेटलेला होता तर हा प्रॉफिट तुम्हाला नेट रेव्हेन्यूच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. त्यानंतर बाय इंटरेस्ट रिसिवडसुद्धा इथेच येणार आहे नेट रेव्हेन्यूच्या क्रेडिट साईडला.
त्यानंतर बघा नेक्स्ट आहे कॅपिटल अकाउंट फॉर्मॅट. तर कॅपिटल अकाउंट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एकूण 8 कॉलम करायचे आहेत. ठीक आहे. तर 8 कॉलममध्ये काय काय लिहायचं आहे तर बघा फर्स्टली तुम्हाला एक्सपेंडिचर इथे अप टू रुपीज डेट म्हणजे जी काही अप टू डेट तुमची देणार असणार आहे तर ती तुम्हाला इथे लिहायची आहे. त्यानंतर थर्ड कॉलम असणार आहे ड्युरिंग द इयर. त्यानंतर आहे टोटल. त्यानंतर रिसिप्ट साईट अप टू डेट, ड्युरिंग द इयर आणि टोटल. तर एक्सपेंडिचर साईटला डेबिट साईटला काय काय आयटम्स येणार आहेत बघा. तुम्हाला ॲज इट इज प्रॉब्लेम सोडवताना खूप सोपा जाईल. हा फॉर्मॅट तुम्हाला एकदा लक्षात घ्यायचा आहे. तर एक्सपेंडिचर साईडला आपण लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, मेन्स, फर्निचर, पब्लिक लॅम्प्स, डिस्ट्रीब्यूशन लाईन्स, ट्रान्सफॉर्मर्स, मीटर्स, टूल्स, इन्स्ट्रुमेंट्स, केबल्स, व्हेकल्स, ॲक्युम्युलेटर्स, बोरवेल, कॉस्ट ऑफ लिन्स, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि टोटल एक्सपेंडिचर आणि जे काही बॅलन्स उरणार आहे तर ते बॅलन्स आपण इथे खाली लिहिणार आहोत. त्यानंतर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईटला म्हणजे रिसिप्ट साईटला पहा ऑर्डिनरी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, डिबेंचर्स, बँक लोन, सेक्युअर्ड, शेअर प्रीमियम. तर हे काही तुमचे रिसिप्ट साईटला येणार आहेत. त्यानंतर जनरल बॅलन्स शीटचा फॉर्मॅट बघा. जनरल बॅलन्स शीटचा फॉर्मॅट हा लायबिलिटी रुपीज, असेट रुपीज. तर लायबिलिटी साईटला येणार आहे कॅपिटल्स रिसिप्ट, त्यामध्ये रिझर्व अँड सरप्लस. तर रिझर्व अँड सरप्लसमध्ये जे काही तुम्हाला रिझर्व दिलेले असणार आहे, जनरल रिझर्व, कंटिजेन्सी रिझर्व, तर हे तुम्हाला इथे घ्यायचं आहे. नेट रिव्हेन्यू अकाउंटचं बॅलन्स तुम्हाला इथे घ्यायचं आहे. कंटिजेन्सी रिझर्व आणि लास्ट इयर प्लस ड्युरिंग द इयर, करंट इयर लायबिलिटीज आणि प्रोव्हिजन. कंटिजेन्सी रिझर्व जी आहे जी लास्ट इयरची आहे आणि जी करंट इयरची आहे तर ती प्लस करून तुम्हाला इथे घ्यायची आहे. त्यानंतर करंट लायबिलिटीज आणि प्रोव्हिजन. त्यानंतर जनरल बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये असेट साईटला कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर हे कुठले घेणार आहोत आपण तर जे काही तुमचं कॅपिटल अकाउंट आहे इथे जे बॅलन्स राहणार आहे एक्सपेंडिचर साईटचं तर ते आपण इथे ट्रान्सफर करणार आहोत. आणि हे कॅपिटल रिसिप्ट कुठलं तर हे जे रिसिप्ट साईटला तुमचं इथे बॅलन्स राहणार आहे तर ते बॅलन्स आपण इथे शेअर म्हणजे इथे ट्रान्सफर करणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंटसुद्धा तुम्हाला जनरल बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये असेट साईटला लिहायची आहे. त्यानंतर करंट असेट, कॅश ॲट बँक, सन्ड्री डेटार्स, त्याचबरोबर कॅश इन हँड, स्टोअर्स इन हँड, प्रीपेड एक्सपेन्सेस, ह्या ज्या काही करंट असेट आहेत तर ह्यासुद्धा जनरल बॅलन्स शीटच्या असेट साईटला येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला रिव्हेन्यू अकाउंट, नेट रिव्हेन्यू अकाउंट, कॅपिटल अकाउंट, जनरल बॅलन्स शीट तर तुम्हाला हा फॉर्मॅट समजून आला असेल असे मी गृहीत धरते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. तर ते प्रॉब्लेम कोणीही मिस करू नकात कारण ते प्रॉब्लेम 20 मार्क्सला येण्याची शक्यता आहे. परंतु 15 मार्क्स तर कुठे गेले नाहीत, 15 मार्क्सला नक्की तर येतोच. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजेच यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाहीत. धन्यवाद.